वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने 15 एप्रिल पासून संपूर्ण महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन जारी केला। त्या अंतर्गत संचारबंदी लागू करून फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, मेडिकल वगळता सर्व आस्थापने बंद केली। जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुद्धा निर्धारित वेळेतच सुरू ठेवली। कोरोनाचा वाढता संसर्ग कमी व्हावा व प्रादुर्भावाची चेन तुटावी या उद्देशाने लागू केलेल्या या लॉकडाऊनचा मूळ उद्देश लोकांची गर्दी कमी करणे हा असल्याने शासनाचा उद्देश सफल करण्यासाठी तसेच लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी पोलीस विभागांवर महत्त्वाची जबाबदारी असल्याने अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी स्वतः रस्त्यावर उतरून ऍक्शन मोडवर राहून कारवाई केली। तसेच शहर वाहतूक शाखेला सुद्धा कारवाईचे निर्देश दिले। त्या अनुषंगाने शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलीस उपनिरीक्षक सुरेश वाघ आपल्या वाहतूक सहकाऱ्यांसह रोडवर उतरून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहन धारकांवर दंडात्मक तसेच वाहन जप्तीची धडक कारवाई केली। त्या अंतर्गत 15 ते 30 एप्रिल या लॉकडाऊनच्या पहिल्या चरणात शहर वाहतूक शाखेने धडक कारवाई करीत 8000 वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई करून 5.5 लाख रुपयांचा दंड वसूल केला व काहीही कारण नसताना रस्त्यावर आढळून येणारी जवळपास 350 वाहने शहरातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये जप्त करून सदर वाहन चालकांवर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले। पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या निर्देशाप्रमाणे व अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके, उपनिरीक्षक सुरेश वाघ व वाहतूक अंमलदार यांनी केली आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।